Hello friends, first chapter standard 7 subject math, first chapter geometrical construction. In previous lecture, two properties. See the two properties. The property of the angle bisector of a triangle and second the property of perpendicular bisector of the side of a triangle. अशा दोन प्रॉपर्टीज आपण बघितल्या अँड सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1. तुम्हाला एक प्रॅक्टिस सेट 1 हा सॉल्व करायला सांगितला होता. आता ह्या प्रॅक्टिस सेट 1 मध्ये 5 एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ द लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे तुम्हाला जे लाईन सेगमेंट दिलेले आहेत ते मापाचे दिलेले होते. फर्स्ट 5.3 सेंटीमीटर, सेकंड 6.7 सेंटीमीटर अँड थर्ड 3.8 सेंटीमीटर. म्हणजे ह्या मापाचे लाईन सेगमेंट काढून ते तुम्हाला परपेंडिक्युलर ड्रॉ करायचे होते, म्हणजे बायसेक्ट करायचे होते. नंतर दुसरे एक्झाम्पल, ड्रॉ अँगल ऑफ द मेजर्स गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. फर्स्ट 105 डिग्री सेल्सिअस, 105 डिग्री, 55 डिग्री अँड 90 डिग्री अशा 3 तुम्हाला माप दिलेले आहेत अँगलची आणि ते ड्रॉ करून तुम्हाला त्याचे बायसेक्ट, ते तिघही अँगल काय करायचे होते, बायसेक्ट करायचे होते. तिसरा प्रश्न बघा, ड्रॉ अँड ऑब्टूस अँगल, ड्रॉ अँड ऑब्टूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल. फाइंड द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ इच ट्रायंगल. म्हणजे दोन अँगल तुम्हाला इथे, दोन ट्रायंगल तुम्हाला इथे काढायचे बघा, ऑब्टूस अँगल आणि राईट अँगल. ऑब्टूस अँगल म्हणजे काय, विशालकोन त्रिकोण, आणि राईट अँगल ट्रायंगल म्हणजे काय, काटकोन त्रिकोण. अशा दोन त्रिकोण काढून त्याचे तुम्हाला काय करायचे आहे, अँगल बायसेक्ट करायचे. दोघही त्रिकोणाचे अँगल बायसेक्ट करून व्हेअर टू द पॉइंट ऑफ द कॉन्करन्स लाय, हा संपात बिंदू, तो कॉन्करन्स पॉइंट कुठे आलेला आहे, म्हणजे ट्रायंगल मध्ये आहे का ट्रायंगलच्या बाहेर आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. फोर्थ एक्झाम्पल, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ इट्स साइड्स. एक राईट अँगल काढून, राईट अँगल ट्रायंगल काढून तुम्हाला त्याचे साइड बायसेक्ट करायचे आहेत अँड where does the point of concurrence lie. इथे त्याच प्रमाणे संपात बिंदू, ते कॉन्करंट पॉइंट कुठे आलेला आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. अँड फिफ्थ एक्झाम्पल, मैथिली, शैला अँड अजय लिव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस इन द सिटी. अ टॉय शॉप इन इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 houses. Which geometrical construction should be used to represent this? Explain your answer. बघा तुम्हाला इथे विचारलेलं आहे, 3 मैत्रिणी, हे 3 राहत आहेत मित्र. मैथिली इथे राहते, नंतर शैला इथे राहते. मैथिली म्हणजे आपण तिला एम नाव देऊया. हे मैथिलीचं घर आहे, हे शैलाचं घर आहे आणि हे अजयचं घर आहे. हे तिघही वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहे आणि ह्या तिघांच्याही घरापासून सारख्या अंतरावर एक खेळण्याचं दुकान आहे. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द 3 houses. म्हणजे ह्या तिघांच्याही घरापासून सारख्या अंतरावर एक खेळण्याचं दुकान आहे. आता तुम्हाला इथे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करायला सांगितलेले आहे. तर ह्या त्रिकोणाच्या तिघ साइड तुम्ही काय करायच्या, बायसेक्ट करायच्या आणि जो तुम्हाला पॉइंट मिळेल, कॉन्करंट पॉइंट मिळेल, कॉन्करन्स लाईन मिळेल, त्या ठिकाणी ते खेळण्याचं दुकान असणार आहे. आणि हे खेळण्याचं दुकान त्रिकोणामध्ये आहे का त्रिकोणाच्या बाहेर आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. आणि जो कॉन्करंट पॉइंट आपल्याला मिळणार आहे तो या तिघांच्याही घराच्या सारख्या अंतरावर असणार आहे, म्हणजेच ते खेळण्याचं दुकान असणार आहे. अशा पद्धतीने हे कन्स्ट्रक्शन तुम्हालाच करायचं आहे. अशा तुम्ही केलं असेल, प्रॅक्टिस सेट, सॉल्व द प्रॅक्टिस सेट 1 असा होमवर्क तुम्हाला दिलेला होता, तो तुम्ही सोडवलेलाच असेल, हो की नाही.
आता आज आपण बघणार आहोत कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल. कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल. आता एखादी बिल्डिंग जर आपण बांधायची असेल आपल्याला, तर आपण सुरुवातीला त्या अगोदर पेपरवर ती बिल्डिंग कशी बांधणार आहोत हे ड्रॉ करतो किंवा त्याचं मॉडेल बनवतो. मॉडेल म्हणजेच काय, प्रतिकृती बनवतो. तर आज आपल्याला आपण जे ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणार आहेत त्याचं सुद्धा आपल्याला प्रतिकृती तर नाही, पण एका छोट्याशा बाजूला लेफ्ट साइडला ती ड्रॉ करून घ्यायची. म्हणजे एक कच्ची आकृती आपण कन्स्ट्रक्ट करण्याच्या आधी काढून घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला जो त्रिकोण काढायचा आहे तो कशा पद्धतीने काढणार आहोत हे आपल्याला त्या आकृतीवरून समजणार आहे. मग आपण त्यातला पहिला प्रश्न बघूया. कन्स्ट्रक्शन ऑफ अ ट्रायंगल मधला फर्स्ट, टू कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ इट्स 3 साइड्स. म्हणजे तुम्हाला असा त्रिकोण काढायचा आहे की त्याच्या 3 बाजू तुम्हाला दिलेल्या असतील. 3 बाजू दिलेल्या असताना त्रिकोण कसा काढायचा हे तुम्हाला आता ह्या आकृतीवरून समजणार आहे. मग आपण फर्स्ट काढूया ट्रायंगल ABC. ड्रॉ द ट्रायंगल ABC. देन त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिले आहे, लेंथ AB 8 सेंटीमीटर, लेंथ BC 6 सेंटीमीटर and length AC 4 सेंटीमीटर. म्हणजे हा जो ट्रायंगल आपल्याला काढायचा आहे, ट्रायंगल ABC, त्याच्या तिघही बाजू दिलेल्या आहेत बघा. लेंथ AB दिलेला आहे 8 सेंटीमीटर, लेंथ BC दिलेला आहे 6 सेंटीमीटर अँड लेंथ AC दिलेला आहे 4 सेंटीमीटर. आता हा ट्रायंगल आपल्याला कन्स्ट्रक्ट करायच्या आधी आपण याचं रफ फिगर करून घेणार आहोत. मग रफ फिगर करताना जी बाजू जास्त लांबीची असेल तिला आपण बेसला घेऊया. बेस म्हणजेच काय, पाया. मग ही आकृती आपण कशी काढणार आहोत, तिथे पट्टीचा वगैरे वापर नाही केला तरी चालेल. हे अंदाजे आहे. लेंथ AB किती सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, लेंथ BC 6 सेंटीमीटर आणि लेंथ AC 4 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपला हा ट्रायंगल असणार आहे, तो आपण आता कन्स्ट्रक्ट करणार आहोत. ही रचना आपण बघताना आपल्याला सर्वात प्रथम आता ह्या आकृतीवरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की आधी आपण काय काढून घेणार आहोत, बेस काढून घेणार आहोत. मग बेस काढताना आपला बेस किती आहे, 8 सेंटीमीटर. आपण स्केलचा वापर करणार आहोत. 8 सेंटीमीटरचा आपल्याला सेगमेंट काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने याला नाव देऊया 8 सेंटीमीटर. काय केलं आपण कन्स्ट्रक्ट करताना, सर्वात प्रथम बेस काढून घेतला 8 सेंटीमीटर AB. आता आपल्याला कंपासचा वापर करून AC आणि BC हा सेगमेंट काढायचा आहे. मग आपण सर्वात प्रथम स्केलच्या मदतीने ह्या कंपास मध्ये किती अंतर घ्यायचं आहे, AC किती सेंटीमीटर आहे, 4 सेंटीमीटर. मग तेवढं अंतर आपण आपल्या कंपासशी घेऊया. हे मोजत असताना ह्या 0 पासून सुरुवात करायचं. हे पोलादी टोक 0 वर ठेवायचं आणि आपल्याला जेवढं माप विचारलेलं आहे तेवढ्यापर्यंत हे पेन्सिलीचं टोक न्यायचं. फोर सेंटीमीटर अंतर मी ह्या कंपास मध्ये घेतलेलं आहे. हे पोलादी टोक A बिंदूवर ठेवायचा आणि एक चाप मारून घ्यायचा. आता आपलं कन्स्ट्रक्ट पूर्ण झालेलं नाही, आपल्याला ही लेंथ BC काढायची आहे. मग BC किती सेंटीमीटर आहे, 6 सेंटीमीटर.
तेवढं अंतर आपल्या कंपाशी घ्यायचं. बी बिंदूवर हे पोलादी टोक ठेवून ह्या पहिल्या ज्या ठिकाणी आपण चाप मारलेला आहे त्याला छेदणारा एक चाप मारायचा. आपल्याला एक कंस मिळालेला आहे बघा, त्याला नाव देऊया सी. आता हे दोघं जोडून घेऊ, लेंथ AC आणि लेंथ BC. अशा पद्धतीने यांना नाव देऊ. 4 सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने आपण ट्रायंगल ABC हा काढलेला आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये एक तुम्हाला ड्रॉ करून दाखवलाय बघा, पेज नंबर 3. ड्रॉ ट्रायंगल XYZ such that length XY is equal to 6 centimeter, length YZ is equal to 4 centimeter and length XZ is equal to 5 centimeter. वेगवेगळ्या मापाचे तुम्हाला लेंथ दिलेले आहे आणि ट्रायंगल तिथे ड्रॉ केलेला आहे. त्याच्या खाली सगळ्यात खाली आकृती आहे बघा, की हा जो आपण ट्रायंगल काढलाय हा वरच्या बाजूला काढलाय, हाच बेस घेऊन आपण खालच्या बाजूला सुद्धा ट्रायंगल काढू शकतो. म्हणजे हा बेस कंपास मध्ये 4 सेंटीमीटर अंतर घेऊन या बाजूने चाप मारायचा, 6 सेंटीमीटर अंतर घेऊन या बाजूने चाप मारायचा. म्हणजे आपण जसं वरच्या बाजूने ट्रायंगल काढला तसं खालच्या बाजूने सुद्धा काढू शकता. तुमच्या पुस्तकात तुम्हाला काढून दाखवलेला आहे. तुम्ही कोणत्याही बाजूने असं ट्रायंगल काढू शकता, वरच्या किंवा खालच्या बाजूला. पण मात्र रफ फिगर त्याची काढायची. कोणत्याही रचना करताना, कोणताही कन्स्ट्रक्शन तुम्हाला करताना तुम्ही त्याचं रफ फिगर बाजूला डाव्या बाजूला काढून घ्यायची आहे. आता तुम्हाला सॉल्व द प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे घरी होमवर्क म्हणून. आणि त्याचं इथे एक्झाम्पल दिलेले आहेत बघा. प्रॅक्टिस सेट 2 पेज नंबर 4. फर्स्ट एक्झाम्पल, ड्रॉ ट्रायंगल्स विथ द मेजर्स गिवन बिलो. म्हणजे तुम्हाला जे ट्रायंगल काढायचे आहे त्याचे मेजर खाली दिलेले आहे. 3 एक्झाम्पल दिलेले त्याच्यामध्ये ABC. A बघा, इन ट्रायंगल ABC लेंथ AB इज इक्वल टू 5.5 सेंटीमीटर. म्हणजे जसं आता इथे आपण 8 सेंटीमीटर अंतर घेतलं होतं, तर तिथला जो बेस आहे तो कितीचा असेल, 5.5 सेंटीमीटर. मग आपल्या ह्या स्केलवर जे माप आहे 5.5 एवढं अंतर घेऊन आपण हा सेगमेंट काढून घ्यायचा. मग नंतर BC हा 4.2 घेऊन तो सेगमेंट काढायचा, चाप मारायचा कंपाशी मध्ये अंतर घेऊन. अशा प्रकारे तुम्हाला हे 3 ट्रायंगल इथे काढायचे आहेत. त्याचं माप दिलेले आहेत. नंतर वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहे बघा त्याच्यातच. प्रॅक्टिस सेट 2 मध्ये वर्ड प्रॉब्लेम दिले. सेकंड वर्ड प्रॉब्लेम. वर्ड प्रॉब्लेम म्हणजे काय, लेखी उदाहरण. तर हे लेखी उदाहरण पहिलं दिलंय बघा तुम्हाला. ड्रॉ अँड आयसोसेलस ट्रायंगल. आयसोसेलस ट्रायंगल मीन्स समद्विभुज त्रिकोण, म्हणजे त्याच्या 2 बाजू सारख्या. ड्रॉ अँड आयसोसेलस ट्रायंगल विथ बेस 5 सेंटीमीटर अँड अदर साइड 3.5 सेंटीमीटर. मग आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज त्रिकोण, म्हणजे त्याच्या 2 बाजू सारख्या. पण त्याचा बेस किती सांगितलेला आहे तुम्हाला, बेस सांगितलेला आहे 5 सेंटीमीटर. आणि ह्या ज्या वरच्या दोघं बाजू आहेत ह्या दोघं बाजू सारख्या, म्हणजे 3.5. ही पण 3.5, ही पण 3.5. असा हा ट्रायंगल येणार आहे. असा एक ट्रायंगल तुम्हाला काढायचा आहे. तुमच्या आवडीची नावं याला तुम्ही द्यायची आहेत. थर्ड वर्ड प्रॉब्लेम बघा. ड्रॉ अँड इक्विलॅटरल ट्रायंगल विथ साइड 6.5 सेंटीमीटर. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय, समभुज त्रिकोण. म्हणजे त्याच्या सगळ्या बाजू कशा असतात, सारख्या. अशा ट्रायंगलला आपण म्हणतो इक्विलॅटरल ट्रायंगल. मग हा तुम्हाला
5 सेंटीमीटर घेऊन करायचा आहे. त्याचा सगळ्या बाजू कशा असणार आहे 6.5 सेंटीमीटर. समजलं? असा तुम्हाला ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करायचा आहे. असे रफ फिगर तुम्ही बाजूला काढून घ्यायच्या. आणि चौथा आहे बघा, चौथा 4th नंबर, चूज द लेंथ ऑफ द साइड युअर सेल्फ. तुमच्या आवडीचे माप घेऊन तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करायचे आहे. ड्रॉ 1 इक्विलॅटरल, 1 आयसोसेलस अँड 1 स्केलन ट्रायंगल. म्हणजे तुम्ही स्वतः बाजूची लांबी घेऊन एक इक्विलॅटरल ट्रायंगल काढायचा आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे कसा, समभुज. आयसोसेलस ट्रायंगल म्हणजे समद्विभुज, की त्याच्या 2 बाजू सारख्या. तुमच्याच आवडीची माप घ्यायची. आणि तिसरा आहे स्केलन ट्रायंगल. स्केलन ट्रायंगल म्हणजे काय, समद्विभुज, त्याच्या तिघही बाजू सारख्या नाही. जसा असा आपण हा काढलाय बघा. हा जो फर्स्ट तुम्हाला कन्स्ट्रक्ट करून दाखवला, तो जो ट्रायंगल आहे तो कसा आहे, स्केलन ट्रायंगल आहे. त्याची एक बाजू 8 सेंटीमीटर आहे, एक 4 सेंटीमीटर आहे, एक 6 सेंटीमीटर आहे. अशा पद्धतीचं तुमच्या आवडीचे माप घेऊन तुम्हाला ह्या 4th नंबरच्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये 3 ट्रायंगल तुम्हाला काढायचे आहे. समजलं सगळ्यांना? अशा पद्धतीने तुम्ही होमवर्क म्हणून सॉल्व द प्रॅक्टिस सेट 2 घरी हे सगळे एक्झाम्पल ड्रॉ करायचे आहे, कन्स्ट्रक्ट करायचे आहे. थँक्यू.